पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील टॉप 7 गेमर्सची भेट घेतली। ही भेट खूप गाजली। सोशल मीडियावर फोटो व्हिडिओज व्हायरल झाले। अजून सुद्धा त्याची चर्चा सुरूच आहे। पण या भेटीतून एक गोष्ट नजरेतून सुटू शकत नाही, ती म्हणजेच मोदींची तरुणांपर्यंत पोहोचण्याची स्ट्रॅटेजी। सध्याचं युग हे डिजिटल आणि तरुणांचं आहे। डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही देशभरातील सगळ्याच वयोगटातील लोकांशी संपर्क साधू शकता। पण देशातील तरुणांपर्यंत पोहोचायचं असेल तर अशा तरुणांपेक्षा चांगला ऑप्शन कोणता, जे आधीच तरुणांपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी फेमस आहेत। म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेमिंग सेक्टरमधील गेमर्सची निवड केली। पण गेमिंग सेक्टरच का? गेमिंग हे सगळ्यात जलद गतीने वाढणारं क्षेत्र आहे। गेमिंग इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्रीपेक्षा 3 पटीने मोठी आहे। भारतीय गेमिंग इंडस्ट्रीबद्दल सांगायचं तर ही दरवर्षी 27% वाढते आहे। आपल्या देशात 50 कोटींपेक्षा जास्त लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारचा गेम खेळत असल्याचा रिपोर्ट आहे आणि त्यामुळे करिअर म्हणून गेमिंग सेक्टरकडे बघितलं जात आहे। अशात या गेमिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि एकूण गेमिंग बाबत जाणून घेण्यासाठीच पंतप्रधानांनी टॉप 7 गेमर्सला बोलावलं। अनिमेश अग्रवाल, नमन माथुर, मिथिलेश पाटणकर, पायल धरे, तीर्थ मेहता, गणेश गंगाधर आणि अंशु बिश्त। अनिमेश अग्रवाल ठग म्हणून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे। 8 बीट ठग नावाने त्याचं यूट्यूब चॅनल आहे, ज्याचे 1.5 मिलियन सबस्क्रायबर आहेत। त्याच्या कुठल्याही व्हिडिओजला लाखातच व्ह्यू असतात। तर इंस्टाग्रामवर सुद्धा 111K फॉलोअर्स आहेत। पायल धरे, पायल गेमिंग म्हणून तिचं यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनल आहे। दोन्हीवर 3 मिलियनच्याच वर सबस्क्रायबर आहेत। तिने 2019 मध्ये गेमिंगच्या जगात प्रवेश केला होता आणि आता ती खूप प्रसिद्ध गेमर बनली आहे। पायलला क्रिएटर्स युनायटेड 2023 मध्ये डायनामिक गेमिंग क्रिएटर ऑफ द इयरचा पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता। नमन माथुर हा सोशल मीडियावर मॉर्टल नावानं ओळखला जातो। त्याचे यूट्यूबवर 7 मिलियन सबस्क्रायबर आहेत। मिथिलेश पाटणकर मिथपॅट म्हणून सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून त्याचे 14 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत। आता या सगळ्यांचे सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स बघितले की समजतं की मोस्टली तरुण मंडळी त्यांना फॉलो करतात। भारतातील तरुणांवर त्यांचा प्रभाव आहे। यांना ते गांभीर्याने घेतात, ते जे बोलतात त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि त्यामुळेच मोदींनी या गेमर्सना भेटायचं ठरवलं। भेटीदरम्यान त्यांनी भारतातील गेम्सची वाढती लोकप्रियता, गेमिंगमधील करिअरच्या संधी आणि या क्षेत्रातील महिलांच्या सहभागाविषयी सुद्धा चर्चा केली। पंतप्रधान मोदींनी भारतातील गेमर्सना भेडसावणाऱ्या आव्हानांबाबत जाणून घेतलं। शिवाय कौशल्यावर आधारित खेळ आणि झटपट उत्पन्न देणारे खेळ यांच्यातील फरक सुद्धा मोदींनी जाणून घेतला। गेमर्स सोबत चर्चा केल्यानं भारतातील गेमिंग क्षेत्राबाबत धोरण तयार करायला सरकारला मदत होणार आहे। पण यातून सगळ्यात मोठी गोष्ट साध्य झाली, ती म्हणजेच मोदी तरुणांपर्यंत पोहोचले। कसे? मोदींचा गेमर्स सोबतचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, त्यावर बोललं जातंय। शिवाय हे गेमर्स त्यांच्या भेटीचा रिव्ह्यू सुद्धा देतात। वेगवेगळ्या शोज मध्ये त्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जातंय। त्यांच्या स्वतःच्या चॅनलवर त्यांनी व्हिडिओ शेअर करत मोदींचा विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय। अशा प्रकारे केवळ 7 जणांना भेटून मोदी देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले। मोदींच्या याच स्ट्रॅटेजीबद्दल तुम्हाला काय वाटतं? 7 गेमर्सना घेऊन ते देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचले आहेत आणि त्यांनी त्यांची तरुण अशी इमेज तरुणांपर्यंत पोहोचवली आहे। तुम्हाला काय वाटतं? मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।